नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर खूप डोकेदुखी होत असेल तर घरगुती 7 रामबाण उपाय काय करावेत, किंवा तसेच तुम्हाला लांबचं जर धूसर दिसत असेल तर आणि चष्मा नको असेल तर काय उपाय करावे हेही पाहणार आहोत. चला तर पटकन सुरुवात करूया. डोकेदुखी ही बाब सामान्य असली तरी त्यांच्या वेदना मात्र असह्य असतात. तीव्र उन्हामुळे सुद्धा अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. आज आपण काही सोपे आणि घरगुती असे रामबाण उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुमची डोकेदुखी लगेच गायब होईल. डोकेदुखीचे प्रकारही तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यावरती उपाय करायचा आहे. अनेकदा तणावामुळे खूप डोकं दुखतं, अशा वेळेस लवंग खूप उपयुक्त ठरते. लवंग आणि लवंगेच्या तेलात वेदनाशामक गुण असतात. 10 ते 15 लवंगाची बारीक पूड करा. ही पूड एका कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो, वेदना कमी होतात. घरगुती अशा या 7 टिप्स आहेत, जरूर फॉलो करा. 2 चमचे खोबरेल तेल, त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 4-5 थेंब लवंग तेल मिसळून ते हलक्या हाताने कपाळावर लावावं. याने देखील त्वरित डोकेदुखीवरती आराम मिळतो. दुसरा उपाय म्हणजे पुदिन्याची पानं. पुदिन्याची पानं आणि पुदिन्याच्या तेलात मेंथॉल असतं. ते मेंदूतील रक्तवाहिन्यांना मोकळं करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 1 चमचा जैतूनच्या तेलात पुदिन्याचा तेवढाच रस मिसळावा. त्यानंतर तो लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी गायब होते. पावसाळ्याच्या दिवसात तर हा त्रास आपल्याला भयंकर होतो. डोकेदुखी ही सहसा प्रत्येकालाच होते. तिसरा उपाय म्हणजे आल्याचा उपयोग डोकेदुखीसाठी रामबाण म्हणून केला जातो. आल्यामुळे डोक्याच्या पेशींमध्ये आलेली सूज कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदात आल्यांच्या गुणांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. तर त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहूया. डोकेदुखी दूर पळवण्यासाठी आलं अत्यंत गुणकारी ठरतं. शिवाय याचे परिणामसुद्धा चकित करणारे आहेत. त्यासाठी तुम्हाला 1 टीस्पून लिंबाचा रस आणि तेवढाच आल्याचा रस एकत्र करून ते मिश्रण सेवन करावं. दिवसातून 2दा हे मिश्रण घेतल्याने डोकेदुखी दूर पळते. आल्याचा दुसरा उपाय करताना आल्याची 1 चमचा पेस्ट बनवून त्यात 2 चमचे पाणी मिसळावं आणि ती पेस्ट कपाळावर लावावी. काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावी. याने पण तुम्हाला फरक जाणवेल. डोकेदुखीला पळवण्यासाठी लिंबू हे खूप उपयुक्त आहे, म्हणून कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते सेवन करावं. त्यात सैंधव मीठ टाकल्याने डोकेदुखी आणि अपचनपासून मुक्ती मिळते. असे दोन्हीही तुम्हाला फायदे होणार आहेत. अपचन होत असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. 5वा उपाय म्हणजे अनेकदा डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं. अशा वेळेस तुळशीच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पेलाभर पाण्यात तुळशीची 10 ते 15 पाने टाकून ती उकळून घ्या. जास्त उकळल्यानंतर उरलेलं निम्म पाण्यात 1 चमचा मध मिसळा आणि प्या. यामुळे डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळेल. 6वा रामबाण उपाय म्हणजे दालचिनीत भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. डोकेदुखीची समस्या जाणवेल तेव्हा दालचिनीचे 2 ते 3 तुकडे घेऊन त्याचं चूर्ण करावं. त्यात थोडं पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करावी आणि ती कपाळाला लावावी. हा लेप साधारण अर्धा तास राहू द्यावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे. पुढचा आपला शेवटचा 7 नंबरचा उपाय म्हणजे सर्दी, खोकला किंवा सायनसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर 1 चमचा ओवा भाजून तो सुती कपड्यात बांधावा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने शेकावं. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. पावसाळ्यामध्ये हा तुम्ही उपाय नेहमी करावा. बराच वेळेला पावसाळ्यामध्ये थंड हवेमुळे आपलं हे डोकं दुखायला लागतं. तर आपला तर पुढचा आपण लांबचं धूसर दिसत असेल आणि चष्मा नको असेल तर हे 7 पदार्थ आहारात घ्या, किंवा हे पुढचे जे 7 आपले उपाय आहेत ते करून पहा
आजकाल म्हाताऱ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत ते मध्यम वयाचे लोक प्रत्येकजण डोळ्याच्या समस्येचा सामना करत आहे. कोणाला लांबचं दिसत नाही तर कोणाला जवळचं दिसत नाही, तर काहींना कमी वयातच चष्मा लागला आहे. मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही यासारख्या डिजिटल डिव्हाइसचा वाढता स्क्रीन टाईम याचं मुख्य कारण आहे. या व्यतिरिक्त डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्याने लोकांचे आयसाईट्स कमकुवत होत आहेत. त्याच्यासाठीच आपण हे पुढचे काही उपाय पाहणार आहोत. तुम्हालाही चष्मा उतरवायचा असेल किंवा नको असेल तर काही सोपे उपाय करू शकता. न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियनच्या मते चष्मा लागण्याचे मुख्य कारण डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेणं हे असू शकतं. काही सोपे उपाय करून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता. त्यासाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण डाएट घ्या. आपल्या आहारात गाजर, हिरव्या पालेभाज्या, आंबट फळं आणि बियांचे सेवन करा. व्हिटॅमिन सी, कॉपर आणि झिंकने परिपूर्ण या पदार्थाचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्यांच्या स्वच्छतेसाठी काय काळजी घ्यावी म्हणजे आपल्याला चांगला फायदा होईल, तर डोळ्यांना स्पर्श करण्यासाठी हात स्वच्छ करा. घाणेरड्या हाताने डोळ्यांवरती रगडल्याने संक्रमण होऊ शकते. यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियांचे संक्रमण होऊ शकते. व्हायरस आणि बॅक्टेरियांचा प्रसार रोखण्यास याच्यामुळे मदत होते. अशा प्रकारे आपण डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो आणि डोळ्याला इन्फेक्शन होण्यापासून आपण वाचवू शकतो. तसेच भरपूर पाणी प्या. डोळे चांगले ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. ड्राय आईजची समस्या यामुळे टाळता येते. धूम्रपान, मॅक्युलर डिजनरेशन आणि मोतीबिंदू यासारख्या समस्यांचे हे नाहीतर कारण ठरते. अशा स्थितीत डोळ्यांची आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सिगारेट, तंबाखूचे सेवन बंद करा. तसेच खोलीत भरपूर उजेड असेल अशा ठिकाणी बसा किंवा असे पहा. लॅपटॉपवर काम करताना किंवा पुस्तक वाचत असताना चांगलं उजेड असणं महत्त्वाचं आहे. डोळ्यांवर उपकरणांचा जास्त लाईट आल्याने डोळ्यांवर ताण येतो. म्हणून वाचण्यासाठी किंवा काम करण्यासाठी अशी जागा शोधा जिथे प्रकाश व्यवस्थित असेल. नाहीतर डोळ्यांवरती ताण येतो आणि मग त्याचे पुन्हा नंतर गंभीर परिणाम होतात किंवा डोळ्याला चष्मा लागू शकतो. आय टेस्ट वेळच्या वेळेला करून घ्या. वेळोवेळी डोळ्याचे चेकअप करत राहा, ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या सुरुवातीलाच ओळखता येतील. उन्हात बाहेर जाताना सनग्लासेस घाला, ज्यामुळे डोळ्यांचा UV रेजपासून बचाव होतो. UV रेजमुळे डोळ्यांच्या आरोग्याचे नुकसान होते. तर या काही आपल्या छोट्या छोट्या टिप्स होत्या. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या त्या मला जरूर कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.